एकीकडे कौरव सैन्य आहे, एकीकडे पांडव सैन्य आहे आणि भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना ऐक, तुला कोणाबरोबर युद्ध करायचं, युद्धामध्ये परास्त करायचंय, मारायचंय, त्या बलाढ्य शक्तिशाली योद्ध्यांचं मी तुला एकदा दर्शन घडवतो. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने तो अर्जुनाचा रथ होता तो दोन्ही सैन्याच्या बरोबर मधोमध आणून काय केला, उभा केला. गोड भगवद्गीतेचं वचन आहे पहा, सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. आपण जर नित्य गीता ज्ञानेश्वरी वाचत असाल तर मी काय सांगतो बोलतोय हे तुम्हाला कळण्याकरता कठीण जाणार नाही. बरोबर दोन्ही सैन्याच्या मधोमध तो रथ आणून उभा केला. कारण भगवान कृष्ण परमात्मा हे अर्जुनाच्या रथाचे कोण होते, अर्जुनाच्या रथाचे कोण होते, सारथी होते, चालक होते, ड्रायव्हर म्हणायचं नाही. विठाला विठाला ज्ञानोबा आपल्याला पुरावा देतात. ध्वजस्तंभावरी वानरो, ध्वजस्तंभावरी वानरो, तो मूर्तिमंत शंकरो, सारथी शारंधरो अर्जुनेशी. प्रसिद्ध प्रमाणे अर्जुनाचे रथी होय हा सारथी. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाच्या रथाचे सारथी आहेत. बरोबर रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध आणून उभा केला आणि दाखवला अर्जुनाला, अर्जुना पहा, बारकाईनं पहा, लक्षपूर्वक पहा, तुला कोणाबरोबर युद्ध करायचंय. आणि अर्जुनाला पाहिलं की ज्यांच्या बरोबर आपल्याला युद्ध करायचंय, ज्यांना युद्धामध्ये मारायचंय, परास्त करायचं, ते कोण आहेत, आपलेच भाऊ आहेत, आपले चुलते आहेत, आपले काका आहेत, कुणी आपले मामा आहेत, कुणी आपले गुरु आहेत, ज्यांनी आपल्याला विद्या देण्याचं काम केलं, ज्यांनी आपल्याला ज्ञान देण्याचं काम केलं. आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ज्या लोकांनी आपल्याला मोठं महान बनवण्याचं काम केलं, त्याच लोकांवरती आपण युद्धामध्ये बाण चालवायचे, त्यांना मारायचं. कोण कोण होतं, सगळे कौरव एका बाजूला होते. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य अशी बलाढ्य शक्तिशाली महान महान योद्धे, गुरुजन मंडळी ही कौरव पक्षामध्ये उभी होती. अर्जुनानं पाहिलं, अरे ज्यांना युद्धामध्ये परास्त करायचंय, मारायचं, ते आपलेच स्वकीय आहेत, आपलेच आप्त आहेत. आणि आपल्याच आप्त स्वकीयांना युद्धामध्ये मारायचं, युद्धामध्ये परास्त करायचं, याच्यामध्ये कुठला पुरुषार्थ आहे, याच्यामध्ये कुठला पुरुषार्थ आहे. यापेक्षा देवा मी संन्यास घ्यायला तयार आहे, परंतु मी युद्ध करणार नाही. विडाला